मित्रांनो, जर आई तुमचा जीव असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या माहेरच्या घराचा मोठेपणा सांगणारी आणि प्रत्येक बाबतीत सासरच्या घराला नाव ठेवणारी साक्षी सासूबाईंचे माहेरचे आलिशान घर आणि भव्यता पाहून ती आश्चर्यचकित झाली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी साक्षीच्या आई वडिलांच्या घरून आलेल्या सर्व वस्तू ती तिच्या खोलीत ठेवायला सांगते. लग्नघर होते त्यामुळे कोणालाच आलेल्या वस्तू तिच्या खोलीत ठेवायला वेळ मिळत नव्हता. तिच्या आईवडिलांच्या घरून आलेल्या वस्तूंवर साक्षीचे लक्ष होते, त्यामुळे तिच्या आईवडिलांच्या घरातून आलेला एसी, टीव्ही, फ्रिज आणि सोफा जेणेकरून लवकरात लवकर तिच्या खोलीत सेट करावा असे तिला वाटत होते. सकाळी जेव्हा साक्षी आंघोळीसाठी बाथरूम मध्ये जाते तेव्हा तिने तिच्या सासूला आवाज दिला आणि म्हणाली, आई, हे कसले बाथरूम आहे? या बाथरूममध्ये गिजरही नाही. मला गरम पाण्याने आंघोळ करायची सवय आहे. मी थंड पाण्याने आंघोळ कशी करणार? त्यानंतर ती स्वतःशीच बडबड करत म्हणते की मी कसल्या घरात आले देवा, या घरात बाथरूममध्ये गिजरही नाही, कुठलेच इलेक्ट्रॉनिक सामानही नाही. व्यवस्थित सरलाबाई म्हणाल्या, साक्षी, तू 5 मिनिटे थांब, मी आता तुझ्यासाठी गॅसवर पाणी गरम करते, मग तू गरम पाण्याने आरामशीर आंघोळ करू शकते. अहो आई, आता मला आंघोळ करायला सुद्धा थांबावे लागेल का? माझ्या घरात असे नाही. प्रत्येक बाथरूममध्ये गिझर लावले आहेत, प्रत्येक नळाला गरम पाणी येते. तुम्ही लोक या घरात कसे राहता? सरलाजींनी पटकन पातेल्यातील गरम पाणी आपल्या सुनेला दिले. आंघोळ करून साक्षीच्या खोलीत गेली आणि तिच्या नवऱ्याला म्हणू लागली की तुमच्या घरात कशाची काही व्यवस्था नाही ना? बाथरूममध्ये गिझर ना किचनमध्ये आरोचे पाणी. मी असे साधी पाणी कधीच पित नाही. मी नेहमी आरोचे फिल्टर पाणी पिते. तू असे कर, माझ्यासाठी मिनरल पाण्याच्या बाटल्या आण. मी तुमच्या घरातले हे साले नारळाचे पाणी पिणार नाही, त्याने माझा घसा दुखत आहे. मी आजारी पडले आहे. समीर त्याच्या बायकोकडे बघतो आणि मग हसून म्हणतो, काही हरकत नाही. जर तुला साधं पाणी पिण्याची सवय नसेल तर मी तुझ्यासाठी पाण्याच्या बाटल्या विकत आणतो. त्या बाटल्यांचे पाणी पित राहा आताच. सर ठीक आहे, पण जेव्हा मी ते कायम तुझ्यासोबत राहीन, कारण आता मी तुझ्याशी लग्न केले आहे. मग किती दिवस तू माझ्यासाठी बाटल्या विकत आणणार? मी पुन्हा या घरी येण्याआधी तू एक्वागार्ड बसवून घे आणि बाथरूममध्ये गिजर पण लाव. तुझ्या आईप्रमाणे मी पातेल्यात गरम पाणी करून आंघोळ करणार नाही. 2-3 दिवसांनी सगळे पाहुणे निघून गेले. साक्षीच्या माहेरून आलेले सगळे सामान हळूहळू सेट होऊ लागले. कोणते सामान कुठे ठेवायचे, कुठे लावायचे? साक्षीच्या मामाने एक मोठा देवी दिला होता, जो हॉलमध्ये लावला जाईल आणि हॉलमधला जुना टीव्ही सुनेच्या खोलीत लावता येईल असं सरलाजींना वाटलं. टीव्ही लावण्यासाठी इलेक्ट्रिशियनला बोलावलं. संध्याकाळी हॉलमध्ये टीव्ही लावताच साक्षीच्या खोलीतून बाहेर पडली. हॉलमध्ये तिचा टीव्ही लावलेला पाहून ती ओरडली, माझ्या माहेरून आलेला टीव्ही हॉलमध्ये कोणी लावला? माझ्या वडिलांनी माझ्या खोलीत लावायला दिला आहे. मला न विचारता माझ्या टीव्ही हॉलमध्ये कोणी लावलं? साक्षीच्या सासरे डायनिंग टेबलवर बसलेले आणि सरलाजी सोफेवर बसलेल्या होत्या. त्यांच्या सुनेचे हे बोलणे ऐकून ते थक्क झाले आणि त्यांनी विचारले की यात एवढी राग येण्यासारखी काय आहे? सरलाजी म्हणतात, साक्षी, मला वाटले हा मोठा टीव्ही आहे, हा इथे चांगला दिसेल. यावर साक्षी म्हणाली, तुम्हा लोकांना छोट्या टीव्हीवर बघायची सवय असेल, मला नाही. माझ्या माहेरच्या घरी खूप मोठा LCD टीव्ही लावलाय, म्हणूनच माझ्या वडिलांनी मला इतका मोठा LCD टीव्ही दिला आहे आणि मी तो माझ्या खोलीत बसवून घेणार आहे. तो काढून टाका आणि माझ्या खोलीत लावा आणि जुना टीव्ही पुन्हा हॉलमध्ये लावा. मी माझ्या खोलीत तो जुना आणि भंगार टीव्ही लावू देणार नाही. आपले सुनेचे बोलणे ऐकून सरलाजींना खूप वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. शेजारी बसलेले सरलाजींचे पती अशोकजी म्हणतात, अगम सरला, सुनबाई बरोबर बोलत आहे. आपल्याला आपला जुना टीव्ही पाहण्याची सवय आहे आणि मी तुला आधीच सांगितले होते की मला त्या आपल्या जुन्या टीव्हीची सवय आहे. मी अनेक वर्षापासून त्यावर माझ्या बातम्या ऐकत आलो आहे. मला ते आवडते. हो, सुनबाई बरोबर बोलत आहे. आम्ही आता सुद्धा टीव्ही काढतो आणि तिच्या खोलीत बसून देतो. हो, पटकन करा. आणि साक्षी पाया पटत तिच्या खोलीत निघून जाते. सरलाजी आणि अशोकजींना त्यांच्या सोन्याचे वागणे अजिबात
आवडले नाही त्यांनी पाहिले की साक्षी नेहमी तिच्या माहेरच्या मोठेपणा सांगत असायची की माझ्या आई वडिलांच्या घरात हे आहे, माझ्या आई वडिलांच्या घरात ते आहे. तिच्या वडिलांनी हे दिले, ते दिले. सरलाजी त्यांच्या पतीला म्हणतात, आपल्या घरात काही कमी नाही, तुम्हीही काम करता आणि आंबला मूळ लगाही काम करतो, अजूनही तुम्हाला पेन्शन मिळते, आपलं घर चांगलं चाललंय, आपल्याकडे कशाचीही कमतरता नाही, आपल्या घरात कशाची उणीव आहे असं मला कधीच वाटलं नाही. पण जेव्हापासून सुनबाई आली आहे तेव्हापासून ते आपल्या घरातील नेहमी काही ना काही उणीव काढत असते. तिला असं वाटतं की आपल्या घरात काहीच नाही, जसं काय तिच्या आईच्या घरातूनचं सगळं आलन्य तिला तिच्या माहेरच्या घराचा खूप अभिमान आहे. अशोकजी आपल्या पत्नीला समजवतात आणि म्हणतात काही हरकत नाही, ती आताच्या घरात नवीन आली आहे, ती हळूहळू घरचे वातावरण आणि आपल्या सगळ्यांना समजून घेईल. तिला आपल्या घराच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल. अशोकजींच्या स्पष्टीकरणानंतर सरलाजींना समजते, पण साक्षी तिच्या कृत्यांपासून परावृत्त होत नाही. तिला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ती सरलाजींना तिच्या माहेरचा मोठेपणा सांगत असते आणि आईच्या घरून लग्नात आलेल्या सर्व वस्तू, एसी, सोफा, टीव्ही तिच्या खोलीत लावते. एके दिवशी सरलाजी त्यांच्या मुलाच्या लग्नात आलेल्या मिक्सरमध्ये वाटण करत होत्या तेव्हा अचानक मिक्सरचे झाकण उघडले आणि वाटण स्वयंपाकघरात सगळीकडे उडाले. साक्षी ओरडत आली आणि म्हणाली, तुम्हाला कोणी सांगितलं होतं मिक्सर चालू करायला? तो माझ्या आईच्या घरून आला आहे. वाटण बनवण्यासाठी तुम्ही तुमचा जुना मिक्सर वापरायचा ना, हा आधुनिक मिक्सर आहे, त्यात वाटण कसे बनवायचे हे तुम्हाला कळणार नाही. सरलाजी म्हणतात, हो बेटा, तुझं म्हणणं बरोबर आहे. हे आपल्या जुन्या मिक्सरपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. यामध्ये कोणते बटन कुठे दाबावे लागते हे कळत नाही. यावर साक्षी म्हणते, होय, माझ्या वडिलांनी मला पूर्णपणे ब्रँडेड वस्तू दिल्या आहेत, लोकल असे काहीच दिले नाही. माझे वडील नेहमी ब्रँडेड वस्तू विकत घेतात. त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून सरलाजी पुन्हा उदास झाल्या. आज पुन्हा सुनेने आईच्या घरचा मोठेपणा दाखवला होता. एके दिवशी सरलाजींनी हिंमत एकवटून सुनेला विचारले, सुनबाई, तुझ्या माहेरच्या घरात जे काही आहे ते तुझ्या आईच्या घरचे आहे, पण आता हे तुझे सासर आहे, सासराचे घर तुझेच आहे. बहुतेक वेळा समीर त्याच्या ऑफिसच्या कामात व्यस्त असायच्या. घरी सरलाजी आणि अशोकजी त्यांच्या सुनेसोबत असायचे. एके दिवशी सुनील तिच्या आईच्या घरी जाऊन लागलं. सरलाजींनी आपल्या सुनेसाठी 2 साड्या आणल्या आणि त्या तिला देताना त्यांनी म्हणाल्या, सुनबाई, तू तुझ्या आई वडिलांच्या घरी जात आहेस, मी तुझ्यासाठी 2 नवीन साड्या आणल्या आहे. तू या साड्या तुझ्या आई वडिलांच्या घरी रोजच्या रुटीनमध्ये घालू शकतेस. तुझ्या अंगावर खूप चांगल्या दिसतील. मी तुझ्यासाठीच विकत घेतल्या आहेत. प्रत्येकी 2,000 रुपये किमतीच्या 2 साड्या आहेत. काय आई, माझ्यासाठी 2,000 रुपये किमतीच्या 2 साड्या आणल्या आहेत. मी 5,000 रुपये किमतीच्या साड्या नेसते माझे वडील दिवाळीला, आमच्या मोलकरणीला 1,000 रुपये किमतीच्या साड्या देतात. माझ्या लग्नाची एकही साडी 8,000 रुपयांच्या खाली नाही आणि तुम्ही मला फक्त 1,000 रुपये किमतीची साडी नसायला दिली आहे. तुम्ही दिलेली साडी माझे आई वडील पाहतील तर ते काय म्हणतील, तुम्ही तुमच्या साड्या तुमच्याकडेच ठेवा. मी माझ्या आईच्या घरी या स्वस्तातल्या साड्या नेसणार नाही. माझे आई वडील किती पैसेवाले आहेत हे तुम्हाला माहीत नाही. तुमचे घर फक्त 3 खोल्या